नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर इथे अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आता संपूर्ण घराला कळलेलं असतं. त्यामुळे घरामध्ये आता खूपच जास्त टेन्शनचं वातावरण निर्माण झालेलं असतं. सायली आणि अर्जुनला आता सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागत असतात. सगळ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात की अर्जुन आणि सायली या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बाबा का केलं असेल. एवढं काय यांचं अडलं होतं की या दोघांना कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून नवरा बायको बनून एकत्र राहावं लागत होतं. असे अनेक प्रश्न आता त्यांना विचारले जात असतात. पण याच्यातून आता मधुभाऊ सायलीला निर्दोष सिद्ध करतात. ते कसं काय, तर 20 वर्षांपूर्वी आता जेव्हा सायली मधुभाऊंना भेटलेली असते आणि ती ज्या अवस्थेत त्यांना भेटलेली असते आणि त्यानंतर मधुभाऊने तिला कशा पद्धतीने लहानाचं मोठं केलं होतं, सायली आणि मधुभाऊंमधलं जे काही बॉन्डिंग आहे त्याबद्दलसुद्धा मधुभाऊ आता सगळ्यांना सांगतात. तर आता सायलीचं अर्जुनबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्याचं नेमकं कारण काय, हे सुद्धा मधुभाऊंनी सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा सायली मधुभाऊंना भेटली तेव्हा त्यांच्या आश्रमामध्ये किती बदल झाले, मधुभाऊंच्या आयुष्यामध्ये किती बदल झाले, हे सुद्धा मधुभाऊंनी आता सांगितलेलं असतं. आणि जेव्हा सायली मला भेटली आणि जेव्हा ती माझ्या घरामध्ये आली तेव्हा भरभराट घेऊन आली, कारण ती लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरामध्ये आली होती. तिच्या पायावरती, तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे असा उल्लेखसुद्धा मधुभाऊंनी केलेला असतो. त्यामुळे इथे आता 20 वर्षांपूर्वीचं सत्यसुद्धा समोर येतं आणि हे सुद्धा सिद्ध होतं की तन्वी ही सायली आहे, म्हणजे लहानपणीची तन्वी म्हणजे सायली आहे असा खुलासा मधुभाऊंनी केलेला असतो. पण इथे नेहमीप्रमाणे प्रिया आता खोटं बोलत असते. प्रिया म्हणते की नाही नाही, माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा इथे अर्जुन आता आपलं वकिली डोकं चालवत तो म्हणतो की ठीक आहे, तू म्हणतेस ना की तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे, पण ती खूण नाही आहे तर तो टॅटू तू करून घेतलेला आहेस. कारण जेव्हा तू या घरामध्ये येत होतीस ना तेव्हा मी तुझे तळपाय बघितले होते. तुझ्या तळपायावरती कुठलीही खूण नव्हती. जेव्हा आपण इथे खेळ खेळत होतो ट्रूथ की डेअर, तेव्हासुद्धा मी तुला एक प्रयोग करायला सांगितला होता, जे मी करेन तेच तुला फॉलो करायचं आहे. आणि तेव्हा तुझा तळपाय मी बघितला होता, तेव्हा तुझ्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण नव्हती आणि बरोबर दुसऱ्या दिवशी तू टॅटू करून आलीस. तेव्हा इकडे आता प्रियाचा खरा चेहरा इथे अर्जुनने सगळ्यांसमोर एक्सपोज केलेला असतो. अर्जुनने सत्य सांगितलेलं असतं तरीसुद्धा प्रिया ते नाकारत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आपण आता फॉरेन्सिक लॅबला जाऊया. तुझ्यासुद्धा तळपायाची टेस्ट होणार आणि सायलीच्यासुद्धा. कुणाचं तुळशीपत्र खरं आहे ते आपल्याला फॉरेन्सिक लॅबमध्येच कळेल. तेव्हा इथे अर्जुन आता जेव्हा अशी धमकी प्रियाला देतो तेव्हा प्रियाचा खोटारडेपणा हा सगळ्यांच्या समोर येतो. तर आता इथे प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांना कसा काय कळतो. आणि सायली अर्जुन या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं असलं, म्हणजे खोटं लग्न जरी केलेलं असलं तरीसुद्धा ते लग्नच आहे. आणि त्याचबरोबर ते लग्न करण्यामागचं नेमकं कारण काय, हे मधुभाऊंनी सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. आणि तरीसुद्धा दोघांमधलं प्रेम किती आहे याची जाणीवसुद्धा सगळ्यांना त्यांनी करून दिलेली असते. आणि या सगळ्या प्रकरणातून म्हणजे प्रिया त्यांना अडकवायला जरी जात होती तरीसुद्धा मधुभाऊ व्यवस्थित बाहेर काढतात. ते कसं काय, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे आता अर्जुन आणि सायली या दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सगळ्यांना कळतं, कारण अर्जुनने आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हे वरती कपाटामध्येच काढून ठेवलेले असतात. तेव्हा अस्मिता आणि प्रिया दोघीही आता ते पेपर शोधायला जातात आणि शोधाशोध करत असताना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर तिच्या हाती लागतात. तेव्हा ती आता खूप मोठा खुलासा करते. अर्जुन सायली आता एकमेकांच्या मनातलं सांगण्यासाठी कॅफेमध्ये गेलेले असतात. एकमेकांना प्रपोजसुद्धा करतात. प्रेमाची कबुली दिल्यानंतर अर्जुन सायली जेव्हा घरी येतात तेव्हा सगळ्यांना कळलेलं असतं की या दोघांचं लग्न फक्त 1 वर्षासाठी होतं. पण इथे जेव्हा सगळेजण आता अर्जुनवर आरोप करतात आणि सायलीवरती सुद्धा, कल्पना तर अर्जुनच्या कानाखाली देते. सायलीला बाहेरची मुलगी म्हणते, कारण तिला खूप जास्त राग आलेला असतो. कल्पना म्हणते, अर्जुन तू आमच्या सगळ्यांची फसवणूक केलीस. अरे आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला. आम्हाला खरंच असं वाटलं की अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे म्हणून त्याने तिच्याबरोबर लग्न केले आणि तन्वीला नाकारलं. पण इथे तर तू उलटंच केलंस. तुम्ही दोघांनी फक्त 1 वर्षासाठी हे लग्न केलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मम्मा तू हे काय बोलतेस.
तेव्हा इथे आता अर्जुनच्या अंगावरती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर जेव्हा कल्पना फेकून देते तेव्हा अर्जुनला कळतं की आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य या लोकांना कळलेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी काय बोलतोय ते जरा ऐकून तरी घ्या. तेव्हा प्रिया म्हणते, आता काय ऐकायचं आहे सगळ्यांनी? मी जेव्हा सगळ्यांना गळा फोडून फोडून सांगत होते, ओरडून ओरडून सांगत होते की या दोघांचं लग्न हे खरं लग्न नाही आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तेव्हा तुम्ही मला खोट्यात काढलं. तेव्हा पूर्णाजीने माझ्या थोबाडी दिली होती आणि मी सुद्धा गप्प बसले होते. पण आता बघितलंस ना, कर्मा इज बॅक. तुम्हाला सुद्धा तुमच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. शेवटीला तुमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सगळ्यांना आता कळलेलं आहे आणि आता त्याचा पुरावासुद्धा तुला देण्यात आला आहे. आता ह्याच्यावरती तुला काय बोलायचं आहे? अजून काय खोटं सांगणार आहेस तू? कुठली तरी दुसरी स्टोरी तू बनवून सांगणार आहेस की काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, तन्वी तू जरा गप्प बसतेस का? मला एक्सप्लेन तरी करू दे नेमकं काय घडलं होतं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, आता काय एक्सप्लेन करणार आहेस तू? बोलण्यासारखं काही राहिलं आहे का? अरे तुम्ही दोघांनी फसवणूक केलीत सुभेदार आणि किल्लेदार दोन्ही कुटुंबाची. असं कधी आपल्या घरामध्ये घडलं नव्हतं, ते तुम्ही दोघांनी केलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, या सगळ्यामध्ये सायलीची काही चूक नाही आहे. मी सायलीला सांगितलं होतं की आपण दोघंजणं लग्न करूया. कधी कधी लग्न होतात आणि माणसांचे डिवोर्स होतात. माझा लग्न संस्कृतीवरती अजिबात विश्वास नव्हता. जर माझं तन्वीबरोबर लग्न झालं असतं आणि मला जर तिच्याबरोबर राहण्याची इच्छा नसती तर पूर्णाजीने आणि घरातले कुणीच मला तिच्याबरोबर डिवोर्स घेऊ दिला नसता आणि मला जबरदस्तीने तन्वीबरोबर लग्न हे कधीच करायचं नव्हतं. तेव्हा मी विचार केला की सायली माझ्या ओळखीची मुलगी आहे, ती ऑफिसमध्ये कामसुद्धा करत होती आणि म्हणून मी तिला विचारलं की तू माझ्याबरोबर लग्न करशील का आणि त्या बदल्यात मी मधुभाऊंना सुद्धा सोडवेन. तेव्हा इथे सायलीलासुद्धा गरज होती आणि मलासुद्धा. मी सायलीला म्हणालो की 1 वर्ष आपण एकत्र राहायचं. जर आपल्या दोघांचं जमलं, आपण जर आयुष्य एकमेकांबरोबर काढायचं ठरवलं तर आपण आपलं लग्न कंटिन्यू करू. नाहीतर मग 1 वर्षानंतर तू तुझ्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला, असं आम्ही ठरवलं होतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. आमच्या लग्नाला कधीच 1 वर्ष होऊन गेलं आहे. हे पेपर जर तुम्ही बघितलेत ना तर फक्त 1 वर्षापर्यंतचे होते आणि आता त्याची काहीही व्हॅल्यू नाही आहे. आता हे पेपर काही महत्त्वाचे नाही आहेत. आता हे फेकून दिले, फाडून टाकले, जाळले तरीसुद्धा यांना काही व्हॅल्यू नाही आहे. कारण आमचं दोघांचं लग्न हे मंदिरामध्ये झाले. मी आमचं लग्न रजिस्टरसुद्धा केले आणि त्याचे पेपरसुद्धा माझ्याकडे आहेत. अगदी पंडितला बोलावून आमचं इथे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने रीतिरिवाजाप्रमाणे आमचं लग्न झालं आहे. हवं तर कुसुमताई आणि चैतन्याला विचारा. आणि आजच आम्ही दोघांनी आमच्या मनातल्या एकमेकांना भावनासुद्धा सांगितलेल्या आहेत की आम्ही दोघं एकमेकांवरती किती प्रेम करतो आणि एकमेकांशिवाय आता जगू शकत नाही. तेव्हा इथे आता प्रियाचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. अर्जुन म्हणतो, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत पण त्यांना काही महत्त्व नाही आहे. जर तुम्ही त्याच्यावरती तारीख बघाल तर फक्त 1 वर्षाचीच आहे. आता आमच्या लग्नाला 2रं वर्ष चालू झाले आणि ते सुद्धा संपायला आलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही दोघंजण नवरा बायको आहोत म्हणून तर एकत्र राहतोय ना. याच्यामध्ये गुन्हा काय केला आहे किंवा चुकीचं काय आहे? तेव्हा इथे आता सगळेजण गप्प बसतात. आता कायदेशीररित्या अर्जुन सगळ्यांना आपली बाजू पटवून देत असतो. तरीसुद्धा इथे आता सगळेजण वाटेल तसं बोलतच असतात आणि त्याच्यामध्ये प्रिया अजूनच आता आग लावत असते. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की मी मान्य करतो की सायलीचं आणि जावई बापूंचं चुकलं. पण मला हे माहिती आहे की सायली आणि जावई बापू दोघेही काही चुकीचं नाही करणार. त्या दोघांनी हा निर्णय विचार करूनच घेतला असेल. आणि या सगळ्यामध्ये जर माझ्या साऊबाळाची चुकी आहे तर ती चुकी माझ्यामुळे झालेली आहे. कारण जेव्हा सायली बाळ मला भेटली, 6 वर्षांची एवढीशी मुलगी, आणि मी तिला घरी घेऊन गेलो. मला आणि माझ्या बायकोला मूल नव्हतं. सायली ही पहिली मुलगी होती जिला मी आमची मुलगी मानलं होतं. तिला लहानाचं मोठं केलं. सायली आयुष्यात आली आणि आमची भरभराट झाली. घरामध्ये ती लक्ष्मीच्या पावलांनी आली. आणि तसंही तुम्हाला खरंच सांगायचं तर तिने लग्न केलं पण ते माझ्यासाठीच केलं असेल. कारण तिला एका वकिलाची गरज होती आणि जावई बापूंसारखा वकील तिला दुसरा मिळाला नसता. म्हणून त्याच्यामध्ये आता जर तिची चुकी असेल तर तेवढीच माझीसुद्धा चुकी आहे. कारण माझ्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. एका बापासाठी, एका आळले नडलेल्या बापासाठी तिने हा लग्नाचा निर्णय घेतला असेल, मला माहिती आहे. नाहीतर माझ्या मुलीने हा एवढा मोठा निर्णय मला न विचारता न सांगता कधी घेतलाच नसता. सायली आता 2 वर्ष तुमच्याकडे आहे. तिच्या वागण्या बोलण्यात तुम्हाला कधी असं वाटलं का ही वाईट मुलगी आहे किंवा चुकीची आहे? कधी ती वाईट आहे असं तुम्हाला जाणवलं का? तिच्यामध्ये फक्त आणि फक्त गोडवा आणि चांगुलपणा आहे. फक्त आणि फक्त माणुसकी आहे, बाकी काही नाही. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात, ती लक्ष्मीच्या पावलांनी माझ्या घरामध्ये आली असं मी या कारणासाठी म्हणालो. कारण तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून आहे.
ती एका लक्ष्मीचं रूप आहे, रुक्मिणीचं रूप आहे, ती साधीसुधी मुलगी नाही आहे. तेव्हा इथे आता सगळेजण आश्चर्याने बघायला लागतात आणि म्हणतात की तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे म्हणजे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, ती लक्ष्मीच्या पावलांनीच माझ्या घरामध्ये आली होती ना, कारण तिच्या तळपायावरती तुळशीपत्राची खूण आहे, त्याच्यामुळे ती कुणी साधीसुधी मुलगी नाही आहे. तेव्हा इथे आता मधुभाऊंना पूर्णाजी म्हणते, हे काय बोलताय तुम्ही, आमच्या तन्वीच्या पायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा प्रिया म्हणते, नाही तर काय, हिच्या कुठे पायावरती आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की प्रिया, अगं तुला लहानाची मोठी मी केली. सायली भेटली ती 6 वर्षांची होती, तू तर फक्त 4 वर्षांची होतीस गं. तुला तुझे आईवडीलसुद्धा नीट आठवत नसतील. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की तुलासुद्धा लहानाचं मोठं मीच केलं, बापाची माया मीच दिली. तू कधी माझी लेक नाही बनू शकलीस, पण मी तुझा बाप होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तिला शिक्षण घ्यायचं होतं म्हणून परिस्थिती नसताना देखील तुला जे हवं होतं ते तुला शिकवलं. माझ्या सावू बाळाला शिकता आलं नाही, तिने तुमच्या सगळ्यांसाठी तिचं कॉलेज बंद केलं, पण तुम्हाला शिकवलं. त्याच्यामुळे तू आता खोटं बोलू नकोस. मला चांगलंच माहिती आहे तुझ्या तळपायावरती कुठेही कसलीही खून नाही आहे. तरीसुद्धा प्रिया इथे खोटंच बोलत असते. ती म्हणत असते की माझ्या तळपायावरती खून आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की अजिबात नाही, तुझ्या तळपायावरती खून नव्हती. जेव्हा आपण ट्रुथ की डेअर खेळत होतो तेव्हा तुझा तळपाय बघितलाय, तुझ्या तळपायावरती खून नव्हती, पण नंतर दुसऱ्याच दिवशी तू टॅटू करून आलीस हे सुद्धा आम्हाला माहिती आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही अर्जुन तू खोटं बोलतोयस. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुझ्या तळपायावरची खून आणि सायलीच्या तळपायावरची खून आपण दोघांची आता फॉरेन्सिक लॅबमध्ये जाऊन टेस्ट करूया, बघूया कुणाची खून ही रिअल आहे आणि कुणाची फेक. तेव्हा इथे आता प्रिया घाबरते आणि ती म्हणते, काय गरज आहे हे सगळं करायची. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, गरज आहे. तेव्हा इथे आता प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आलेला असतो आणि इथे अर्जुनने आता प्रूफ केलेलं असतं की खरी तन्वी ही सायलीच आहे आणि प्रिया ही एक खोटारडी मुलगी आहे. आणि मधुभाऊंनी सुद्धा आता सायलीचं हे सगळं करण्यामागचं कारण काय हे सगळ्यांना पटवून दिलेलं असतं. ते म्हणतात, हवं तर मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो, पण सायली चुकीची नाही आहे आणि जावई बापूसुद्धा नाही. आणि आता तर त्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, त्यांना आयुष्यभर एकत्र राहायचं आहे. मग हा राग रुसवा कशाला. एका कागदाच्या तुकड्यावरून आपण त्या दोघांचं प्रेम हे तोलू नाही शकत ना. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी त्यांचं प्रेमाला स्वीकारा, असं मधुभाऊ आता सगळ्यांना व्यवस्थितरित्या पटवून देतात आणि सायलीला व्यवस्थितरित्या निर्दोष सिद्ध करतात.